सिंहस्थ कुंभमेळा 2027च्या पार्श्वभूमीवर रस्ते बांधकामातील गुणवत्ता व गुड प्रॅक्टिसेस विषयक कार्यशाळा संपन्न. नाशिक महानगरपालिकेमार्फत सिंहस्थ कुंभमेळा 2027च्या अनुषंगाने शहरात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा उभारण्याची कामे सुरू आहे. ही सर्व विकास कामे दर्जेदार, गुणवत्तापूर्ण व दीर्घकालीन टिकावाची व्हावीत यासाठी मनपा प्रशासन विशेष लक्ष देत आहे. त्या अनुषंगाने मनपा मक्तेदार व पीएमसी सल्लागार यांच्यातील अभियंत्यांची क्षमता रुंदीगत करण्यासाठी नाशिक महानगरपालिका व अशोका हायवे रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ते बांधकामातील गुड प्रॅक्टिसेस व गुणवत्ता विषयक एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन शनिवार दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी सदाभाऊ भोरे सभागृह नाशिक येथे करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन महापौर हिमगौरी आडके आहेर, उपमहापौर विलास शिंदे, आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, शहर अभियंता संजय अग्रवाल यांच्या उपस्थितीत संपन्न झालाय. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी केले. यावेळी कार्यकारी अभियंता गुण नियंत्रण विभाग नितीन पाटील यांनी रस्ते बांधकामासाठी आवश्यक असलेले विविध MORTH व IRC मानकांची माहिती संकलित करून तयार केलेल्या उपायुक्त पॉकेटबुकचे प्रकाशन महापौर हिमगौरी आडके यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी सांगितले की नाशिक शहरातील विविध विकास कामे ही गुणवत्तापूर्ण व मानकांनुसार व्हावी यासाठी अशा प्रकारची कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरणार असून सर्व संबंधित अभियंत्यांची दर्जेदार कामे करण्यास प्राधान्य द्यावे. आयुक्त मनीषा खत्री यांनी कार्यशाळेतून मिळणाऱ्या ज्ञानाचा प्रत्यक्ष विकास कामांमध्ये प्रभावी वापर करून येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात नाशिक शहर व नाशिक महानगरपालिकेचे नाव जागतिक पातळीवर अधिकाधिक उज्ज्वल करण्याचे आवाहन केले. या कार्यशाळेत अशोका हायवे रिसर्च इन्स्टिट्यूटचे देवेंद्र मारोडे, अजित पाटील, श्रीवास्तव, रवी, तेजा तसेच चंद्रकांत समंगडे यांनी उपस्थित अभियंत्यांना रस्ते बांधकामातील आधुनिक तंत्रज्ञान, गुणवत्ता नियंत्रण व उत्तम पद्धतींबाबत सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांनी केले, तर आभार प्रदर्शन शहर अभियंता संजय अग्रवाल यांनी केले. सदर कार्यशाळा मनपाच्या विकास कामांच्या गुणवत्ता, गुणनियंत्रणाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.